एकविरा देवी मंदिर जवळील स्मशानभूमीची दुरावस्था, मनपाचे दुर्लक्ष, लवकरात लवकर दुरुस्ती करा अन्यथा शिवसेना उभाटा मनपा प्रशासनाच्या वतीने प्रेत यात्रा काढणार. शिवसेना नेते संदीप चौधरींच्या नेतृत्वात आंदोलन. धुळे देवपूर येथील स्मशानभूमी परिसर अत्यंत मोठा असून या स्मशानभूमीवर धुळे शहरातील 3 लाख नागरिक याच ठिकाणी परिवारातील कोणी स्वर्गवासी झाले तर अंत्यविधीसाठी येत असतात. हिंदू धर्मात शेवटचा 16वा अंत्यविधी हा संस्कार फार महत्वाचा असतो, परंतु या ठिकाणी स्मशानभूमीतील ओट्यांची अतिशय दयनीय दुरावस्था झाली असून लोखंडी झाडे निकामी झालेले आहेत. येथील ओट्यांची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरत आहेत. मनपा सत्ताधारी पक्षाचे निष्काळजीपणा जर ही दुरावस्था झाली तर या दुरावस्थेसंदर्भात आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने शिवसेना नेते संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. स्पॉट पाहणी करून या ठिकाणी दुरुस्तीची मागणी करण्यात आली. लवकरात लवकर सदर दुरुस्ती केली नाही तर उभाटा शिवसेनेच्या वतीने मनपा प्रशासनाची प्रेत यात्रा काढणार असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. या प्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे नेते संदीप चौधरी, दिनेश पाटील, शुभम मातकर, शिवाजी शिरसाडे, विष्णू जावडेकर, गोरख पाटील, धर्मराज छल्लानी, सुनील तात्या चौधरी, सुभाष मराठे, वैभव पाटील, मोहन मोरेसर, ज्ञानेश्वर फुलपगारे, मुन्ना पठाण, डॉक्टर मोहन मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा निर्दिष्ट महापालिका अधिकाऱ्यांचा अरे महानगरपालिकेचा स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करणे महापालिका प्रशासनाचा आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करणे या महापालिका प्रशासनाचा झोपलेल्या महानगरपालिकेचा झोपलेल्या अधिकाऱ्यांचा. आणि धुळेकर नागरिकांनो, ही आहे देवपूर मधील स्मशानभूमी. पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली. अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटतं की गल्लीपासून दिल्ली पर्यंत जो पक्ष सत्तेत आहे, दिवस रात्र हिंदुत्व हिंदुत्व करत राहतात. अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही, पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही. प्रेताला जायला जागा नाही आहे. लोखंडी खांब